हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आजच्या सेशनमध्ये आपण सॉल्व्ह करतोय 25 क्वेश्चन्स ऑफ द टॉपिक ऑसिलेशन. सो कालच्या सेशनमध्ये आपण 25 क्वेश्चन सॉल्व्ह केले होते आणि आजच्या सेशनमध्ये आपण 25, सो असे टोटल आपण 50 प्रश्न सॉल्व्ह करतोय ऑसिलेशनचे. सो ही 50 प्रश्नांची शीट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. ती पहिल्यांदा तुम्ही सॉल्व्ह करा आणि 50 आउट ऑफ तुम्हाला किती मिळत आहेत हे मला कमेंट सेक्शन वरती कळवा. ठीक आहे. आणि जे तुम्हाला जमले नसतील, जे तुम्ही रॉंग मार्क केले असतील, ते तुम्ही या सेशनमध्ये येऊन बघू शकता. सो गाइज, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. So the first question is the equation of motion of a particle executing SHM. बघा, इक्वेशन दिलंय SHM चं, एक्सिलरेशनचं इक्वेशन आहे, ए दिलंय, बरोबर. इन दिस इक्वेशन ए इज लिनियर एक्सिलरेशन, ठीक आहे, एक्स आहे डिस्प्लेसमेंट. देन व्हॉट इज टाइम पिरियड, टाइम पिरियड काय असेल फाइंड करायचं. टाइम पिरियड काय असेल बघा. एक्सिलरेशनचं मला इक्वेशन दिले, काय एक्सिलरेशन इज -16 पाय स्क्वेअर एक्स. पलीकडे नेला, असं का नेलं, कारण मला माहितीये एक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, -ω²x, बरोबर. सो ह्या दोघांना जर तुम्ही कम्पेअर केलं तर तुम्हाला ω² काय मिळेल, ω² इज 16 पाय स्क्वेअर. सो ओमेगा काय मिळेल रे, ओमेगा इज 4 पाय. ओमेगा मिळाला 4 पाय, आपल्याला फाइंड करायचं आहे टी. सो ओमेगा इज 2 पाय बाय टी. ओमेगा इज 2 पाय बाय टी. सो पायला पाय गेला, टाइम पिरियड काय येणार आहे, टाइम पिरियड इज 2/4. टाइम पिरियड वर गेला, 2/4 इज 1/2. 2/4 इज 1/2. ऑप्शन नंबर अल्फा. नेक्स्ट, एनर्जी ऑफ अ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM डिपेंड्स अपॉन विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर. बघा, आपल्याला माहितीये एनर्जी ऑफ द पार्टिकलचा फॉर्म्युला काय असतो, हाफ के ए स्क्वेअर, बरोबर. एम्प्लिट्यूड वरती डिपेंड करतो आणि के वरती. अरे पण के चा फॉर्म्युला काय असतो, के चा फॉर्म्युला असतो mω² ए स्क्वेअर, बरोबर. आणि ओमेगा म्हणजे काय असतो, 2πn. सो हाफ इंटू एम इंटू ओमेगा असतो 2πn, त्याचा स्क्वेअर. सो 4π² n² इंटू ए स्क्वेअर, बरोबर. सो ई कोणावरती डिपेंड करतोय, फ्रिक्वेन्सी वरती आणि एम्प्लिट्यूड वरती. एम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी, डेल्टा इज द करेक्ट चॉइस, सिंपल. नेक्स्ट, 2 पॅरलल SHMs हॅव इक्वेशन. बघा, 2 SHM आहेत, दोघांचे इक्वेशन दिले. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट मोशन. रिझल्टंट एम्प्लिट्यूड फाइंड करायचं आहे, बरोबर. आपल्याला माहिती आहे रिझल्टंट एम्प्लिट्यूड म्हणजे आर चा फॉर्म्युला काय असतो, स्क्वेअर रूट a1² प्लस a2² प्लस 2a1 a2 cos phi1 minus phi2 cos phi1 minus phi2. सो हे काय बनणार आहे रे, बघा, स्क्वेअर रूट a1², पहिल्याच्या एम्प्लिट्यूडचा स्क्वेअर a1, त्याचा स्क्वेअर इज a1² प्लस दुसऱ्याची एम्प्लिट्यूड a2² प्लस 2a1 a2 cos phi1 minus phi2 phi1 minus phi2 phi1 minus phi2 2π minus 4π 2π minus 4π is -2π 2π minus 4π is -2π. सो पण cos ऑफ मायनस थिटा काय असतो रे, cos ऑफ मायनस थिटा इज थिटा. सो cos ऑफ मायनस थिटा थिटा आहे, सो या निगेटिव्हला मी निग्लेक्ट मारतो. ठीक आहे. सो हे काय बनेल बघा, स्क्वेअर रूट a1² प्लस a2² प्लस 2a1 a2 cos 2π. cos 2π असतो, cos 0 1 असतो, तसाच cos 2π पण 1 असतो. सो इंटू 1. सो इक्वेशन काय बनेल, a² प्लस b² प्लस 2ab म्हणजे काय असतं रे, स्क्वेअर रूट a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. सो स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होतील, हे काय बनेल रे, a1 प्लस a2 बीटा. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन, द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. बघा, व्हेलॉसिटी आणि टाइमचा आपल्याला ग्राफ दिलाय. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी काय असेल फाइंड करायचंय, फ्रिक्वेन्सी काय असेल फाइंड करायचं, बरोबर. बघा, त्यांनी काय दिलंय, एक पार्टिकल आहे, तो असा ऑसिलेट होतोय, त्याचा टाइम पिरियडचा आपल्याला ग्राफ दिलाय. ठीक आहे. आणि आपल्याला फाइंड करायची फ्रिक्वेन्सी. सो मला माहितीये फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड मध्ये काय रिलेशन असतं, तर फ्रिक्वेन्सी इज 1/t. हा फॉर्म्युला मला माहिती. सो जर मला टाइम पिरियड मिळाला तर मला फ्रिक्वेन्सी मिळेल, बरोबर. सो टाइम पिरियड काय येणार आहे या इक्वेशन मधून, बघा, पहिला पार्टिकल इथं आहे, सो त्याला एक ऑसिलेशन कंप्लीट करायला किती टाइम लागतोय, बघा, इथून गेला, खाली आला आणि परत वरती आला, एक ऑसिलेशन कंप्लीट झालं. सो एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी त्याला किती टाइम लागतोय, 0.04. एक ऑसिलेशन कंप्लीट करायला त्याला किती टाइम लागतोय, 0.04. आणि एक ऑसिलेशन कंप्लीट करायला जो टाइम लागतो त्यालाच आपण म्हणतो टाइम पिरियड. सो टाइम पिरियड किती मिळाला रे, 0.04. सो टी आहे 0.04. सो हे किती बनणार आहे, 2 0 वरती दिले, 100/4 इज 25. 100/4 इज 25 सीटा. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन, द पिरियड of simple
पेंडुलम मेजर्ड इनसाइड अ स्टेशनरी लिफ्ट इज फाउंड टू बी टी. बघा, एक स्टेशनरी लिफ्ट आहे, त्याच्यामध्ये जर आपण टाइम पिरियड कॅल्क्युलेट केला तर तो आला टी. ठीक आहे. इफ द लिफ्ट स्टार्ट एक्सिलरेटिंग अपवर्ड्स, आता लिफ्ट एक्सिलरेट होते वरती, अपवर्ड. ठीक आहे, लिफ्ट वरती एक्सिलरेट होते विथ एक्सिलरेशन ऑफ g/3, वर जाते विथ एक्सिलरेशन g/3 ला. ठीक आहे. देन आता टाइम पिरियड किती असेल हे आपल्याला फाइंड करायचं. आता टाइम पिरियड किती असेल फाइंड करायचं. बरोबर. जेव्हा लिफ्ट स्टेशनरी होती तेव्हा त्या लिफ्ट वरती किती एक्सेलरेशन असणार आहे? जी, ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. बरोबर. आता लिफ्ट जेव्हा वरती जात असेल, बघा जी तर खालीच राहणार आहे, काय जी कायम खालीच राहणार आहे. बरोबर, ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. आता लिफ्ट जेव्हा वरती जात असेल तेव्हा स्युडो एक्सेलरेशन खाली ऍक्ट होतं. लिफ्ट वरती जाते सो स्युडो एक्सेलरेशन खाली ऍक्ट होतो. लिफ्ट जर खाली येत असेल तर स्युडो वरती येणार आहे. समजतंय? सो आता लिफ्ट वरती जाते, स्युडो येणार आहे खाली, सो g/3 खाली ऍक्ट होणार आहे स्युडो वाला. बरोबर. सो टोटल एक्सेलरेशन ह्या केसमध्ये किती असणार आहे? टोटल एक्सेलरेशन किती असेल? g प्लस g/3, दोघं पण खाली आहेत ना, सो g प्लस g/3 करावं लागेल. किती बनेल हे? 4g/3. क्रॉस मल्टिप्लाय करा. सो आता एक्सेलरेशन किती बनलं? 4g/3. पहिला किती होतं? g. सो आता टाइम पिरियड किती असेल आपल्याला फाइंड करायचं. सो आपल्याला टाइम पिरियड आणि एक्सेलरेशन मधलं रिलेशन पाहिजे. बरोबर. काय असणार आहे? तर टाइम पिरियड इज 2π √L/J असतं. बरोबर. सो टाइम पिरियड इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ g. बरोबर. सो T2/T1 काय येणार आहे रे? T2/T1 इज √G1/G2. बरोबर. G1 किती आहे रे? पहिला एक्सिलरेशन होतं g, नंतर झालं 4g/3. पहिला होतं g, नंतर झालं 4g/3. खालचा 3 वरती जाईल. g ला g गेला, हे काय बनणार आहे? T2/T1 इज √3/4 म्हणजे √3/2. बरोबर. सो T2 काय बनेल रे? T2 काय बनेल? √3/2. हा 2 आहे. √3/2 इज T1 वरती जाईल. पहिल्यांदा टाइम पिरियड किती होता? t. सो √3/2 इंटू टी, √3/2 इंटू टी, बीटा. समजतंय? सिंपल आहे. नेक्स्ट, द अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा दिले आणि एम्प्लिट्यूडला त्याने ए कन्सिडर केले. ठीक आहे. ऍट डिस्प्लेसमेंट x फ्रॉम द मीन पोझिशन फाइंड काय करायचं? कायनेटिक एनर्जी इज टी. बघा, त्याने कायनेटिक एनर्जीला टी कन्सिडर केले. ठीक आहे. अँड पोटेन्शियल एनर्जी इज व्ही. पोटेन्शियल एनर्जीला त्याने व्ही कन्सिडर केले आणि आपल्याला फाइंड काय करायचं? रेशो ऑफ टी टू व्ही. टी टू व्ही चा रेशो, ह्या दोघांचा रेशो म्हणजेच ह्या दोघांचा रेशो. बरोबर. समजतंय? सो हे काय म्हणतंय बघा, कायनेटिक एनर्जी इज हाफ के a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. बरोबर. आणि पोटेन्शियल एनर्जी काय असते? हाफ के x स्क्वेअर. बरोबर. सो हाफ के गेला, हे काय बनलं? a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. समजतंय? सिंपल. नेक्स्ट, मॅक्सिमम वेलोसिटी काय असेल फाइंड करायचं इक्वेशन वरून. आपल्याला माहितीये मॅक्सिमम वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असतो रे? ए ओमेगा. बरोबर. आपल्याला इक्वेशन कोणतं दिलंय? डिस्प्लेसमेंटचं. सो डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असतं? x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस अल्फा. बरोबर. सो या दोघांना जर तुम्ही कम्पेअर केलं तर तुम्हाला ए किती मिळणार आहे रे? ए मिळणार आहे 3. ए आहे 3 इंटू ओमेगा किती आहे? ओमेगा आहे 100. सो 3 इंटू 100 इज 300. ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट, टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल एक्झिक्युटिंग एसएचएम. अरे टोटल एनर्जीचा तर फॉर्म्युला असतो हाफ के ए स्क्वेअर. सो तो एक्स वरती डिपेंड करतोय का? इंडिपेंडंट ऑफ एक्स. समजतंय? कोणावरती डिपेंड करतो? एम्प्लिट्यूड वरती. समजतंय? नेक्स्ट, इक्वेशन ऑफ अ लिनियर एसएचएम, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलंय. ठीक आहे. द टर्म π/3 काय रिप्रेझेंट करतो? अरे आपल्याला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन माहितीये काय असतं? x इज a साइन ओमेगा टी प्लस अल्फा. सो ह्या दोघांना जर तुम्ही कम्पेअर केलं तर तुम्हाला अल्फा काय मिळतोय? अल्फा मिळतोय π/3. अल्फा काय आहे? π/3. सो π/3 म्हणजे काय रे? π/3 म्हणजे आहे अल्फा. अल्फा म्हणजे काय असतं? अल्फा म्हणजे इनिशियल फेज. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट, इन अ सेकंड पेंडुलम मास ऑफ द बॉब इज 30 ग्रॅम. आता मासला रिप्लेस केलं 90 ग्रॅम. पहिला मास होतं 30, नंतर मास केलं 90. तर आता टाइम पिरियड काय असेल हे फाइंड करायचं. बघा, सेकंड पेंडुलम दिलाय. बरोबर.
अरे सेकंड्स पेंडुलम साठी टाइम पिरियड असतो 2 सेकंड्स. सो मासला जरी तुम्ही चेंज केलं तरी टाइम पिरियड त्याचा 2 सेकंड्सच राहणार आहे. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. सेकंड पेंडुलम दिलाय ना, सो त्याचा टाइम पिरियड असतो 2 सेकंड. मासला चेंज करा, वाढवा, कमी करा, काही पण करा, टाइम पिरियड सेमच राहणार आहे. समजते? नेक्स्ट, इन ASHM आयडेंटिफाय द ग्राफ्स विच इज स्ट्रेट लाईन. कोणता ग्राफ स्ट्रेट लाईन असेल फाइंड करायचं. बरोबर, बघा पोटेन्शियल एनर्जी अगेन्स्ट डिस्प्लेसमेंट. पोटेन्शियल एनर्जीचा डिस्प्लेसमेंट बरोबर. पोटेन्शियल एनर्जीचा मला फॉर्म्युला माहिती आहे, हाफ के एक्स स्क्वेअर. बरोबर, सो पोटेन्शियल एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स स्क्वेअरला प्रपोर्शनल आहे. सो यांचा ग्राफ कसा येणार आहे, पॅराबोला. बरोबर, स्ट्रेट लाईन येणार आहे का, नाही, हे वाला गेला. एक्सिलरेशन अगेन्स्ट टाइम. एक्सिलरेशन आणि टाइमचा पाहिजे मला. बरोबर, एक्सिलरेशन आणि टाइमचा काय येणार आहे बघा. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असतं, एक्स इज ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. बरोबर, व्हेलोसिटीचं इक्वेशन काय असतं बघा. दोन्हीकडे जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर dx बाय dt मला काय मिळेल, v मिळेल. इकडे जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर ए कॉन्स्टंट असतो, बाहेर येईल. साइनचा डेरिव्हेटिव्ह असणार कॉस ओमेगा टी प्लस अल्फा, आणि ओमेगा टी प्लस अल्फाचा डेरिव्हेटिव्ह येतो ओमेगा. सो व्हेलोसिटीचं इक्वेशन हे बनतं. ठीक आहे, पण मला कोणाचं इक्वेशन पाहिजे, मला इक्वेशन पाहिजे ऍक्सिलरेशनचं. समजतंय? सो अजून एकदा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर dv बाय dt मला मिळेल ऍक्सिलरेशन इज इक्वल टू, आता इथं डेरिव्हेटिव्ह घेतलाय म्हणजे इथं पण घ्यावं लागेल. सो इथं जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर ए ओमेगा कॉन्स्टंट आहेत, बाहेर येतील. कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन, सो मायनस साइन ओमेगा टी प्लस अल्फा, आणि ओमेगा टी प्लस अल्फाचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे ओमेगा. सो बाहेर ओमेगा आला तर हा बनेल ओमेगा स्क्वेअर. सो ऍक्सिलरेशनचं हे इक्वेशन बनतं. सो ऍक्सिलरेशन आणि टाइम मध्ये काय ग्राफ असणार आहे बघा. ऍक्सिलरेशन आणि टाइम मध्ये काय ग्राफ असणार आहे, साइन कर्व. साइन कर्व दिसतोय ना, सो असा ग्राफ असणार आहे. खालून चालू होणार, खालून का चालू होणार, मायनस साइन आहे. बरोबर, सो टाइम आणि ऍक्सिलरेशन मध्ये येणार आहे साइन कर्व. स्ट्रेट लाईन येणार आहे का, नाही, बी वाला पण गेला. समजते? नेक्स्ट, व्हेलॉसिटी अगेन्स्ट डिस्प्लेसमेंट. बघा व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटचा ग्राफ असतो इलिप्स. तुम्ही डेरिव्हेशन मध्ये बघितलं असेल, ग्राफच्या डेरिव्हेशन मध्ये या दोघांचा ग्राफ असतो इलिप्टिकल. समजते? सो सी वाला पण गेला. टोटल एनर्जी अगेन्स्ट डिस्प्लेसमेंट. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ के ए स्क्वेअर. सो हा एक्स वरती डिपेंडच करत नाही. सो ह्यांचा ग्राफ स्ट्रेट लाईन येणार आहे. समजते? टोटल एनर्जी कायम कॉन्स्टंटच राहणार आहे, वाढतच राहणार आहे, स्ट्रेट लाईन येणार आहे. समजते? डेल्टा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट, रेशो ऑफ देअर एम्प्लिट्यूड्स. बघा दोन इक्वेशन दिले, दोघांच्या एम्प्लिट्यूडचा रेशो काय असेल फाइंड करायचे. बरोबर, दोघांच्या एम्प्लिट्यूडचा रेशो असणार आहे A1 बाय A2. पहिल्याचे एम्प्लिट्यूड A1, दुसऱ्याचे एम्प्लिट्यूड A2. एम्प्लिट्यूड किती आहे पहिल्याची, 10 ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. पहिल्याचे एम्प्लिट्यूड आहे 10, दुसऱ्याची काय आहे ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. दुसऱ्याची आहे 25, दुसऱ्याची एम्प्लिट्यूड आहे 25. या दोघांचा रेशो काय येणार, 5 2 जा 5 5 जा 5 2 जा 5 5 जा. ऑप्शन नंबर अल्फा. नेक्स्ट, what is force constant? What is force constant of a linear harmonic oscillator is 10 Newton per meter. What is नाही रे, the force constant is 10 Newton per meter. बरोबर, force constant दिलाय मला k, किती, 10 न्यूटन पर मीटर. If its potential energy at a point in its path is 0.05, potential energy दिले किती, 0.05. ठीक आहे. देन विचारलं काय, करस्पॉन्डिंग डिस्प्लेसमेंट एक्स किती असेल फाइंड करायचं. मला माहितीये पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो रे, हाफ के एक्स स्क्वेअर. बरोबर, पोटेन्शियल एनर्जी 0.05 इज इक्वल टू हाफ इंटू के दिलाय 10 इंटू एक्स स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर किती बनेल रे, सगळं त्या बाजूला न्या. 0.05 इंटू 2 बाय 10 इज एक्स स्क्वेअर. सो 0.05 इंटू 2 इज 0.1 अपॉन 10 इज एक्स स्क्वेअर. अपॉन 10 इज एक्स स्क्वेअर. सो एक्स काय बनेल रे, एक्स काय बनणार आहे, एक्स स्क्वेअर इज, एक पॉइंट जर मी शिफ्ट केला तर हा काय बनेल 1/100. एक्स स्क्वेअर इज 1/100. सो एक्स इज 1/10 म्हणजेच किती, 0.1. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. एकदम सिंपल आहे. नेक्स्ट, द एम्प्लिट्यूड ऑफ अ पार्टिकल एक्झिक्युटिंग एसएचएम इज 4 सेंटीमीटर. बघा एम्प्लिट्यूड दिलाय किती, 4 सेंटीमीटर. ठीक आहे. ऍट द मीन पोझिशन द स्पीड ऑफ द पार्टिकल इज 16. बघा मीन पोझिशनला जो स्पीड असतो तो स्पीड मॅक्सिमम असतो. स्पीड हा मॅक्सिमम असतो मीन पोझिशनला. सो आपल्याला मॅक्सिमम स्पीड दिलाय किती, 16 सेंटीमीटर पर सेकंड. द डिस्टन्स ऑफ द पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन, डिस्टन्स of the particle from the mean position at which the speed of the particle becomes 8√3. आता जर स्पीड
8√3 सेंटीमीटर पर सेकंड बनला तर डिस्प्लेसमेंट काय असेल हे फाइंड करायचं. डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट काय असेल आपल्याला फाइंड करायचं. बरोबर. बघा आपल्याला फाइंड करायचंय डिस्प्लेसमेंट. मला माहिती आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो रे? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर. मला व्हेलॉसिटी माहिती आहे किती आहे? 8√3. व्हेलॉसिटी आहे 8√3 इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर. ए स्क्वेअर ए पण मला माहिती आहे. ए चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर इज 16 मायनस एक्स स्क्वेअर. मला एक्स फाइंड करायचं. सो जर मला ओमेगा मिळाला तर मला हा एक्स मिळेल. बरोबर. आता हा ओमेगा कसा फाइंड करायचा त्यासाठी मला मॅक्सिमम व्हेलॉसिटी दिली. मला माहिती आहे मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो ए ओमेगा. बरोबर. मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती आहे रे? आहे 16 इज इक्वल टू एम्प्लिट्यूड किती आहे? 4 इंटू ओमेगा. सो ओमेगा किती येणार आहे? 16/4 इज 4. सो ओमेगा मला मिळाला 4. सो हे किती बनतंय? 8√3 ओमेगा आहे 4 इंटू स्क्वेअर रूट 16 मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर. 4 1 जा 4, 4 2 जा 8. ठीक आहे. जर बोथ साइड्सला मी स्क्वेअर केला तर हे काय बनेल? 2 चा स्क्वेअर 4 इंटू 3 इज 12 इज इक्वल टू 16 मायनस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरला पलीकडे न्या, 12ला इकडे आणा. 16 मायनस 12 इज 4, एक्स इज 2. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. समजतंय? सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. SHM is represented by डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन दिले. द एम्प्लिट्यूड ऑफ SHM. SHM चा एम्प्लिट्यूड काय असेल आपल्याला फाइंड करायचं. बरोबर. बघा दोन SHM ला त्यांनी ऍड केले. जेव्हा आपण दोन SHM ला ऍड करतो तेव्हा रिझल्टंट एम्प्लिट्यूड म्हणजे R चा फॉर्म्युला काय असतो? स्क्वेअर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1A2 प्लस 2A1A2 कॉस 5 1 मायनस 5 2 कॉस 5 1 मायनस 5 2. बघा इथं तुम्हाला एक शॉर्टकट लक्षात ठेवायचा. शॉर्टकट काय आहे? एकदम सिंपल आहे. जेव्हा एक साइन आणि एक कॉस मध्ये असेल, जेव्हा एक साइन आणि एक कॉस मध्ये असेल तेव्हा हा फेज डिफरन्स बनतो 90 डिग्री. आणि हा फेज डिफरन्स जर 90 डिग्री बनला तर हे पूर्ण 0 बनेल. आणि आर काय बनेल? आर बनेल स्क्वेअर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर. बघा जेव्हा एक साइन मध्ये आणि एक कॉस मध्ये तेव्हा फेज डिफरन्स काय? 90 डिग्री. सो ह्याच्या जागी जर मी 90 डिग्री टाकलं तर कॉस 90 असतो 0. सो हे सगळं 0 बनेल. आर काय बनेल? A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर. बरोबर. सो जेव्हा फेज डिफरन्स 90 असतो म्हणजेच जेव्हा एक साइन मध्ये आणि एक कॉस मध्ये असतो तेव्हा आपण यूज करतो डायरेक्टली पायथागोरस थेरम. बरोबर. सो A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर, A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर. एम्प्लिट्यूड किती आहे? दोन्ही सेमच आहेत दोघांसाठी. बरोबर. सो 5√2 चा स्क्वेअर, 5√2 चा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा पण एम्प्लिट्यूड सेम आहे, आतमध्ये मल्टिप्लाय करा 5√2 चा स्क्वेअर. सो हे किती बनणार आहे रे? 5 चा स्क्वेअर इज 25 इंटू 2 इज 50 प्लस 5 चा स्क्वेअर 25 इंटू 2 50, 50 प्लस 50 इज 100. सो हे किती बनतंय रे? 10. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट द फेज ऑफ ए पार्टिकल इन SHM टेल्स. बघा फेज आपल्याला काय सांगतो हे आपल्याला फाइंड करायचं. फेज म्हणजे काय असतं रे? फेज म्हणजे असतो ओमेगा टी प्लस अल्फा. या सगळ्याला कंबाईंड आपण फेज म्हणतो. अल्फा काय असतं? अल्फा म्हणजे असतं इनिशियल पोझिशन म्हणजे टाइम टी इज इक्वल टू 0 ला पार्टिकल कुठं आहे हे आपल्याला अल्फा सांगतो. समजतंय? सो फेज आपल्याला काय काय सांगतो? टाइम टी ला पार्टिकल कुठं आहे आणि टाइम जेव्हा 0 होता तेव्हा आपण पार्टिकल कुठं होता. बरोबर. सो आपल्याला काय सांगतो? पोझिशन आणि डायरेक्शन. म्हणजे अल्फा काय सांगतो? टी इज इक्वल टू 0 ला पार्टिकल कुठं आहे आणि तो कुठे निघालाय हे सगळं आपल्याला अल्फा सांगतो. डिरेक्शन अल्फा सांगतो आणि ओमेगा टी सांगतो आपल्याला फेज म्हणजे पोझिशन. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट चॉइस. समजतंय? सिंपल. टू SHMs हॅव्हिंग 0 फेज डिफरन्स. बघा फेज डिफरन्स दिला आहे 0. इक्वल एम्प्लिट्यूड, दोघांचा एम्प्लिट्यूड आहे इक्वल. समजते? दोन एम्प्लिट्यूड इक्वल आहे. व्हॉट विल बी द रिझल्टंट एम्प्लिट्यूड म्हणजे आर काय असेल फाइंड करायचं. बरोबर. मला माहिती आहे आर चा फॉर्म्युला काय असतो रे? आर चा फॉर्म्युला असतो स्क्वेअर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर, A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर. बरोबर. प्लस 2A1A2 प्लस 2A1A2, A1 A2 म्हणजे A स्क्वेअर. बरोबर. कॉस किती? कॉस 0, कॉस 0. कॉस 0 काय असतो रे? कॉस 0 असतो 1. सो हे सगळं गायब होईल. 2A स्क्वेअर इंटू 1 इज 2A स्क्वेअर. सो हे काय बनेल? A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर 2A स्क्वेअर, 2A स्क्वेअर प्लस 2A स्क्वेअर 4A स्क्वेअर. सो 4A स्क्वेअर चा स्क्वेअर रूट काय बनणार आहे? 2A. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट ए पार्टिकल एक्झिक्युटिंग टू डिफरंट SHM म्युच्युअली परपेंडिक्युलर ऑफ डिफरंट एम्प्लिट्यूड्स. बघा दोन पार्टिकल आहेत
ऑसिलेट होत आहेत, दोघांचा एम्प्लिट्यूड डिफरंट आहे आणि परपेंडिक्युलर आहेत एकमेकांना. ते दोन SHM एकमेकांना परपेंडिक्युलर, ठीक आहे, दोघांचा एम्प्लिट्यूड डिफरंट आहे. ठीक आहे, हॅव्हिंग फेज डिफरन्स 90 डिग्री, त्या दोघांमध्ये फेज डिफरन्स किती आहे 90 डिग्रीचा, π/2 रेडियन. ठीक आहे, व्हॉट विल बी द पाथ ऑफ द पार्टिकल, त्या पार्टिकलचा पाथ काय असणार आहे हे आपल्याला फाइंड करायचं. बघा पाथ कसा फाइंड करायचा लक्षात ठेवा. पाथ कसा फाइंड करायचा, सिंपल स्टेप्स आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा. काय स्टेप्स आहेत त्या बघा. सपोज हा पहिला पार्टिकल आहे, त्या पहिल्या पार्टिकलचं सपोज डिस्प्लेसमेंट असेल x. सो x चं इक्वेशन काय असतं रे, x चं इक्वेशन असतं a sin ओमेगा टी, a sin ओमेगा टी. याचा एम्प्लिट्यूड किती आहे, ह्याचा एम्प्लिट्यूड आहे a1, बरोबर a1. दुसरा जो पार्टिकल आहे त्याची सपोज डिस्प्लेसमेंट असेल y. सो y चे इक्वेशन काय बनेल, y इज a2 sin ओमेगा टी प्लस 90. कारण का दोघांमध्ये फेज डिफरन्स आहे 90 चा. सो एक जण कोणीतरी 90 ने पुढे असला पाहिजे आणि एक मागे असला पाहिजे, बरोबर. सो ह्याला मी 90 ने पुढे कन्सिडर करतो. तुम्ही ह्याला केलं तरी सेमच आन्सर भेटणार आहे. एकाला कोणाला तरी 90 ने पुढे कन्सिडर करा, कारण का फेज डिफरन्स आहे 90. समजतंय. सो हे काय बनतंय बघा, x बनला हा, y बनला हा. ठीक आहे. सो y इज a2 sin 90 प्लस थिटा, sin 90 प्लस थिटा इज cos थिटा. सो हा काय बनतोय cos ओमेगा टी, बरोबर. सो x हे इक्वेशन बनलं, y चं इक्वेशन बनलं. इथून जर मी x बाय a1 फाइंड केला तर तो काय बनेल बघा, x बाय a1 काय बनेल sin ओमेगा टी, sin ओमेगा टी. y बाय a2 जर मी फाइंड केला, y बाय a2 जर मी फाइंड केला तर तुम्हाला काय मिळेल cos ओमेगा टी, cos ओमेगा टी. आता जर मी दोन्ही साइडला स्क्वेअर केला तर ह्याचा स्क्वेअर इज साइन स्क्वेअर ओमेगा टी. इथं पण जर मी दोन्ही साइडला स्क्वेअर केला तर ह्याचा स्क्वेअर इज कॉस स्क्वेअर ओमेगा टी. आता जर मी स्क्वेअर करून दोघांना जर मी ऍड केलं तर हे काय बनेल बघा, काय बनेल x बाय a1 स्क्वेअर प्लस y बाय a2 स्क्वेअर, y बाय a2 स्क्वेअर इज साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस कॉस स्क्वेअर ओमेगा टी. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1. सो हे आपल्याला इक्वेशन मिळाले. अरे हे इक्वेशन कोणाचं असतं, इलिप्स. सो पार्टिकल कोणता पाथ ट्रेस करणार आहे, इलिप्टिकल पाथ. समजतंय. इक्वेशन कोणाचं हे फाइंड करा, त्याच्यावरून तुम्हाला पाथ समजेल. समजतंय. हे इक्वेशन असतं इलिप्स, तुम्ही मॅथ्स मध्ये शिकला असाल. ठीक आहे. नेक्स्ट, इफ अ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM देन द ग्राफ ऑफ एक्सिलरेशन फंक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. बघा एक्सिलरेशन आणि फंक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे x चा आणि एक्सिलरेशनचा ग्राफ काय असेल फाइंड करायचं, बरोबर. मला माहितीये एक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय असतो रे, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. सो या दोघांमध्ये ग्राफ काय बनणार आहे, स्ट्रेट लाईन, डायरेक्ट प्रपोर्शन. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट, ए पार्टिकल एक्झिक्यूट्स ए लिनियर SHM ऑफ एम्प्लिट्यूड a, टाइम पिरियड आहे t, इफ स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन, टाइम रिक्वायर्ड टू कव्हर a/2. a/2 पर्यंत जायला किती टाइम लागेल फाइंड करायचं, a/2 पर्यंत जायला टाइम किती लागेल फाइंड करायचं. ठीक आहे. बघा मला माहिती आहे जो पार्टिकल SHM एक्झिक्यूट करत असतो त्याचा पाथ असा असतो, मीन पोझिशनला त्याची डिस्प्लेसमेंट 0, एक्स्ट्रीमला प्लस a, ह्या एक्स्ट्रीमला मायनस a. हे मला माहिती. ठीक आहे. मला फाइंड काय करायचंय, जेव्हा पार्टिकल a/2 ला जाईल, इथं आहे 0, इथं आहे a, सो मध्ये असणार आहे a/2. पार्टिकल स्टार्ट झालाय मीन पोझिशन पासून, मीन पोझिशन पासून. सो तो इथून स्टार्ट झाला. समजतंय. सो इथून a/2 पर्यंत जायला त्याला किती टाइम लागतो हे मला फाइंड करायचंय. बघा आपण शॉर्टकट पार्ट केलेत. 0 पासून a/2 ला जायला टाइम लागतो t/12. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. a/2 पासून a पर्यंत जायला टाइम लागतो t/6. a पासून a/2 ला जायला परत t/6, परत इकडून इकडे जायला t/12, परत इथून इथं जायला t/12, इथून इथं t/6, परत इथून मागे t/6, t/12. सो हे शॉर्टकट तुम्हाला माहित असले पाहिजे. 0 पासून a/2 ला जायला टाइम लागतो t/12. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट, ए पार्टिकल परफॉर्म्स SHM, टाइम पिरियड आहे t, इफ पार्टिकल इज हाफ वे बिटवीन मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन. बघा पार्टिकल मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या मध्ये आहे म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट आहे a/2. त्याची डिस्प्लेसमेंट किती आहे, त्याची डिस्प्लेसमेंट आहे a/2. ठीक आहे. देन व्हॉट विल बी द स्पीड, स्पीड किती असेल हे आपल्याला फाइंड करायचं आहे, बरोबर. मला माहिती आहे स्पीडचा फॉर्म्युला काय असतो रे, स्पीडचा फॉर्म्युला ओमेगा अंडर रूट a² मायनस x².
बरोबर. सो हे काय बनेल, ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर इज ए स्क्वेअर बाय 4, ए स्क्वेअर बाय 4. सो किती बनतंय रे, ओमेगा अंडर रूट 4 ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज 3 ए स्क्वेअर बाय 4. सो जर मी स्क्वेअर रूट मधून बाहेर घेतला तर ओमेगा रूट 3 ए स्क्वेअर बाय 4 चं रूट काय बनेल, ए बाय 2. बरोबर. पण जर तुम्ही ऑप्शन बघितले तर तुम्हाला टाइम पिरियडच्या टर्म्स मध्ये आन्सर मिळतील. बरोबर. सो इथून मी ओमेगाला काय करीन, ओमेगाला मी टाकीन 2 पाय बाय टी. ओमेगा इज 2 पाय बाय टी इंटू रूट 3 ए बाय 2. बरोबर. सो 2 कॅन्सल होईल. आन्सर काय बनणार आहे, रूट 3 पाय ए बाय टी. रूट 3 पाय ए बाय टी. रूट 3 पाय ए बाय टी. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. सिंपल. If two SHMs are along same straight line and the phase difference between them is pi by 2. बघा मगाशीच सांगितलं होतं, जेव्हा फेज डिफरन्स पाय बाय 2 असतो, म्हणजे जेव्हा एक साइन आणि कॉस मध्ये असेल तेव्हा आपण काय करतो, डायरेक्टली पायथागोरस थेरम वापरून आपण आन्सर फाइंड करतो, a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. लक्षात ठेवा, जेव्हा फेज डिफरन्स 90 तेव्हा डायरेक्टली पायथागोरस थेरम a1 स्क्वेअर a2 स्क्वेअर. नेक्स्ट, द फ्रिक्वेन्सी ऑफ ए लिनियर SHM ऑसिलेटर, ठीक आहे, इज टू बी डबल. बघा फ्रिक्वेन्सीला जर आपण डबल केलं म्हणजे पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी असेल f, नंतर फ्रिक्वेन्सीला डबल करून टाकलं 2f केलं. ठीक आहे. फॉर दिस व्हॉट शुड बी द मास. मासचं काय होईल, बघा पहिल्यांदा मास असेल m, तर आता मास काय होईल हे आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी आणि मास मध्ये रिलेशन एस्टॅब्लिश करायचं. मला माहितीये ओमेगाचा फॉर्म्युला असतो अंडर रूट k बाय m. बरोबर. पण आपल्याला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला पाहिजे. ओमेगाला मी काय लिहू शकतो, 2 पाय n. सो मला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय मिळेल, 2 पायला खाली नेलं 1 बाय 2 पाय अंडर रूट k बाय m. बरोबर. सो फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रपोर्शनल टू रूट m. बरोबर. सो n2 बाय n1 इज रूट m1 बाय m2. बरोबर. फ्रिक्वेन्सी किती होती रे, n2 इज 2f. पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी असेल f इज इक्वल टू, पहिल्यांदा मास किती होतं m आणि नंतर मास किती झाले आपल्याला फाइंड करायचे, m2 मला फाइंड करायचं. बरोबर. सो f ला f गेला, दोन्हीकडे जर मी स्क्वेअर केला तर हे काय बनेल, 4 इज इक्वल टू m बाय m2. 4 इज m बाय m2. सो m2 ला वर न्या, 4 ला खाली आणा, m2 इज 1 बाय 4 इंटू m. सो आता मास काय बनणार आहे, आता मास बनणार आहे 1/4 टाइम्स ओरिजिनलच्या, 1/4 टाइम्स ओरिजिनलच्या, 1/4 टाइम्स ओरिजिनलच्या. ऑप्शन नंबर डेल्टा. समजते. नेक्स्ट, the phase of a linear harmonic oscillator is found to increase by 10 पाय in 10 सेकंड. बघा फेज 10 पायने वाढला 10 सेकंड्स मध्ये. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी काय असेल हे मला फाइंड करायचं. बघा ह्याला कसं सॉल्व्ह करायचं, बघा जेव्हा पार्टिकल एक ऑसिलेशन कंप्लीट करतो, म्हणजे ही आहे मेन पोझिशन, इथून असा जाऊन परत खाली जाऊन परत वरती यायला, म्हणजे ह्यानं एक ऑसिलेशन कंप्लीट केलं. एक ऑसिलेशन जेव्हा पार्टिकल कंप्लीट करतो तेव्हा त्याचा फेज असतो 2 पाय, तेव्हा त्याचा फेज असतो 2 पाय. सो जेव्हा पार्टिकल एक ऑसिलेशन कंप्लीट करतो तेव्हा त्याचा फेज असतो 2 पाय. ठीक आहे. आता फेज किती झालाय, आता फेज झालाय 10 पाय. आता फेज किती झालाय, 10 पाय. सो त्यानं किती ऑसिलेशन कंप्लीट केले असतील, 5 ऑसिलेशन. क्रॉस मल्टिप्लाय करा. बघा 2 पाय मध्ये एक ऑसिलेशन, सो 10 पाय मध्ये 5 ऑसिलेशन. सिंपल. 5 ऑसिलेशन त्याने कंप्लीट केले. ठीक आहे. देन व्हॉट इज फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी काय असेल फाइंड करायचं. बघा 10 पाय त्याचा फेज आहे, सो त्यानं 5 ऑसिलेशन कंप्लीट केले आणि 5 ऑसिलेशन कंप्लीट करायला त्याला टाइम लागतोय 10 सेकंड. 5 ऑसिलेशन कंप्लीट करायला त्याला टाइम लागतोय 10 सेकंड. त्याला टाइम लागतोय 10 सेकंड. ठीक आहे. आपल्याला फाइंड काय करायचंय, फ्रिक्वेन्सी फाइंड करायची. बरोबर. 5 ऑसिलेशन कंप्लीट करायला जर 10 सेकंड्स लागत असतील तर एक ऑसिलेशन कंप्लीट करायला किती टाइम लागेल, किती टाइम लागेल. बघा 5 ऑसिलेशनला 10 सेकंड्स, सो एका ऑसिलेशनला 2 सेकंड्स. सिंपल. एका ऑसिलेशनला जर 2 सेकंड्स लागत असतील तर ह्या पार्टिकलचा टाइम पिरियड काय असणार आहे, 2 सेकंड. अरे टाइम पिरियड म्हणजेच काय असतं, एक ऑसिलेशन कंप्लीट करायला किती टाइम लागतोय, सो टाइम पिरियड आला 2 सेकंड्स. सो फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी इज 1 बाय टाइम पिरियड इज इक्वल टू 1 बाय 2. 1 बाय 2. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 50. बघा लास्ट क्वेश्चन आहे. ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM विथ एम्प्लिट्यूड ए, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा असेल. ठीक आहे.
द रेशो ऑफ मॅक्सिमम वेलोसिटी टू मॅक्सिमम ऍक्सिलरेशनचा रेशो काय असेल फाइंड करायचं. सिंपल आहे. मॅक्सिमम वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असतो रे, ए ओमेगा. मॅक्सिमम ऍक्सिलरेशन इज ए ओमेगा स्क्वेअर. बरोबर. ओमेगाला एक ओमेगा गेला, ए ला ए गेला, काय बनणार आहे 1 बाय ओमेगा. 1 बाय ओमेगा इज ऑप्शन नंबर सीटा. सो गाइस दीज आर द 50 क्वेश्चन जे आपण डिस्कस केलेले आहेत ऑसिलेशन्स वरती. ठीक आहे. सो सेशन कसं वाटलं हे मला कमेंट सेक्शन वरती कळवा, आणि जर माझी एखादी मिस्टेक झाली असेल ती पण कमेंट सेक्शन वरती कळवा. ठीक आहे. आणि आता भेटूया आपण नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.